नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ ना किचनच्या काही कुठल्या पदार्थाचा किंवा खूप असं किचन रिलेटेड नाही आहे. तसं तुम्हाला थंबनेलवरनं कळालं असेल, थोडीफार आयडिया पण आली असेल. तर खूप जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मला असं वाटतं आपल्या या किचनमध्ये म्हणा किंवा घरामध्ये ज्या काही वस्तू आपण वापरतो त्या एक वस्तू अशा नसतात. त्याच्या मागे जशी वर्ष सरत जातात ना, तशा तशा त्या वस्तूंच्या आठवणी म्हणजे आपल्या मनामध्ये कुठे कुठे घर करून गेलेल्या असतात. तर आज मला या व्हिडिओ मार्फत अशाच माझ्या काही आठवणी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत आणि तुमच्या पण त्या आठवणी कुठल्या आहेत ना, ते पण मला कमेंट मार्फत जाणून घ्यायचंय. नक्की आवडेल मला त्या कमेंट मार्फत त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. मला असं वाटतं प्रत्येक जण कुठे ना कुठे हा थोडाफार तरी रिलेट करेल. काही गोष्टी ज्या घरात असतात जेव्हा आपण लग्न करून येतो त्याच्यानंतर त्या गोष्टींबरोबर एक आठवण जोडली गेली जाते. काही गोष्टी घरात ऑलरेडी असतात, काही गोष्टी आपण बाहेरून विकत आणतो, काही गोष्टी आईने दिलेल्या असतात, काही गोष्टी आपल्या सासूकडनं किंवा आजी सासू यांच्या ज्या पारंपरिक ज्या बोलतात ना पिढ्यानपिढ्या चाललेल्या असतात, त्या वारसा चालवण्यासाठी आपल्याकडे आलेल्या असतात. अशा सगळ्या छोट्या छोट्या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात. तर मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बोलूया आणि मला ही गोष्ट शेअर करायला खूप जास्त आवडेल. पण मला पण तेवढाच जास्त आनंद होईल जर कमेंट मार्फत तुम्ही पण तुमच्या घरातली अशी एखादी वस्तू म्हणण्यापेक्षा एक आठवण माझ्याबरोबर शेअर केली तर. त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जिथे तुम्ही कमेंट कराल तिथे थोडंसं स्वॅप केलं तर बाजूला एक हाईपचं बटन येईल, तर तिथे हाईप पण करा, म्हणजे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली वस्तू आणि पहिली आठवण सांगते. जेव्हा मी या घरामध्ये लग्न करून आली आणि किचनमध्ये मला असं प्रश्न पडायचा की अरे कुठली गोष्ट कशी ठेवू. कारण माझ्या आईकडे बऱ्यापैकी मोठं प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे असा पूर्ण मोठा आहे आणि किचनमध्ये वावरायला पण खूप जास्त जागा आहे आणि मला त्याची सवय होती. नंतर इथे आल्यानंतर एक तर जेवण करायला खूप जास्त असं येत नव्हतं आणि तेवढं असं आवडत पण नव्हतं. म्हणजे आवड होती पण जेवण करायचा कंटाळा होता त्यावेळेस. मग नंतर छोट्या छोट्या गोष्टी कुठे कुठे स्टोअर करायच्या, कशा कशा स्टोअर करायचा, तर त्याच्यासाठी ना मी सर्वात आधी ऑनलाईन एक वस्तू घेतलेली. आता याला घेऊन 4 वर्ष झाली असतील, 4-5 वर्ष झाली असतील, 4 वर्ष झाली असतील. तर सर्वात आधी मी हा घेतलेला ना, हा एक असा प्लास्टिकचा रॅक आहे आणि याच्यासाठी तुम्ही मला बऱ्याच वेळा कमेंट्स करता की प्राजक्ता या रॅक बद्दल आम्हाला थोडीशी, म्हणजे जर ऑनलाईन वगैरे असेल तर माहिती दे. हा मी शॉप्सीवरनं तेव्हा काहीतरी 80 रुपयाला ऑर्डर केलेला होता. तर हा एक साधा प्लास्टिकचा रॅक आहे आणि हा किचन नॅपकिन किंवा मग तुम्ही टिश्यू रोल वगैरे हँग करण्यासाठी वापरू शकता. आणि याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या वगैरे जे काही राहू शकतात. आणि याला ना अधेसिव्ह होतं, कारण ना इथे या टाईल्स आहेत ना, तर त्याला मग खिळा वगैरे मारला तर कुठेतरी ब्रेक जाईल किंवा काय जाईल. आणि कुठे कुठे स्टोरेज करायचं हे काहीच आयडिया नव्हती. त्याच्यामुळे त्यावेळेस ना मी सुरुवातीला हा एक रॅक घेतलेला आणि याच्यावरती मी मल्टिपल गोष्टी ट्राय केल्यात. म्हणजे कधी कडधान्याचे डबे ठेवलेत, कधी खाऊचे डबे ठेवलेत, कधी चहा साखरचे डबे ठेवलेत. असं भरपूर भरपूर एक्सपेरिमेंट केलेला आहे मी. आणि आता जशी थोडी जागा होत गेली, जशा गोष्टी कळायला लागल्या आणि आपल्याला काय हवंय काय नवं या सगळ्या गोष्टी जशा अरेंज करत झाल्या, तर मग इथे मी फक्त हे असं काहीतरी शोपीस वगैरे आता सध्या तरी असंच ठेवते. आणि एखादी काही छोटी बरणी वगैरे असेल तर तसं काहीच मी इथे ठेवते. तर या एक स्टँडवर माझ्या खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या मी जागा कशी यूज करायची यासाठी सर्वात आधी मी हा ऑनलाईन किचनसाठी मागवलेला होता. आता जर याची लिंक अवेलेबल असेल तर मी नक्की शेअर करेन. पण छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या त्यावेळेस आपल्याला हे म्हणजे काय बोलतात ना, अशा कळत नकळत आपण त्या करून जातो. आणि जेव्हा जेव्हा मला तुम्ही या स्टँड बद्दल प्रश्न विचारता किंवा याची लिंक मागताना, तेव्हा त्या गोष्टींना माझ्या खूप जास्त उजाळा येतो की अरे हा, आपली ही छोटीशी वस्तू पण प्रत्येकालाच कितीतरी त्यांच्या घरामध्ये उपयोगी देखील पडणारी आहे. आणि त्यांना ती गोष्ट म्हणजे दिसून असं वाटत असेल की हा, हिला पण खरंच याचा यूज होतोय आणि एक आठवण आहे माझ्यासाठी. तर ही एक पहिली गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट सांगते, ती म्हणजे हे कुकर आहे. आणि हे लग्न झाल्यानंतर माझ्या आईने मला लगेचच गिफ्ट केलेलं. म्हणजे
आय थिंक 3-4 महिन्यात मला लगेच तिने हे कुकर दिलेलं. आणि तेव्हा मला असं काही एवढं कळत पण नव्हतं की कुठले कुकर घ्यायचे, स्टीलचे घ्यायचे, ट्रायप्लायचे घ्यायचे. आणि आपल्या घरात तर मला असं वाटतं पहिल्या सुरुवातीला तर असे ॲल्युमिनियमचेच मोठे मोठे कुकर यायचे. तर त्यातलाच तिने हा मला 3चा सेटचा दिलेला. म्हणजे याच्यामध्ये एक 5 लिटर, 3 लिटर आणि 2 लिटर असं हे कुकरचा सेट होता, ज्याच्यामध्ये याला आणि याला हे कंबाईन असं झाकण होतं आणि एक मोठं होतं. तर मोठं तर काही माझ्याकडे यूज नव्हताच त्याचा जास्त, पण आईने हा मला म्हणालेली की तुला सकाळी जायला उशीर होईल, तो कुकरमध्ये भाजी पटकन होते, तर तू याच्यामध्ये डायरेक्ट भाजी फोडणीला टाकलीस, कुकरची शिटी केलीस की तू तुझं दुसरं काम करू शकतेस. आणि ती ही माझी ही आठवण आहे या कुकर बद्दलची. या कुकर रिप्लेस करायचा ना मी बऱ्याच वेळा विचार करते, पण नंतर माझं असं होतं की म्हणजे कसं आहे ना की एखादी गोष्ट जेव्हा आपण रिप्लेस करतो मग ती परत ठेवायची कुठे, हा पण खूप जास्त एक मोठा टास्क असतो आपल्यासाठी की जुन्या वस्तूंचं मग काय करायचं. तर ही गोष्ट मला चेंज करायची आणि आत्ता तर लिटरली ती चेंज करावीच लागणार आहे, कारण त्याचा हा जो बेस आहे ना तो ऑलरेडी हा खालून निघत चाललाय. तर हे मी कुकर आता फार कमी वापरते, म्हणजे वापरते पण असं खूप जास्त नाही वापरत. एखाद्या म्हणजे संध्याकाळच्याच वेळेस वगैरे, सकाळी वगैरे तर काहीच वापरत नाही. तर हा कुकर पण माझ्या खूप जवळचा आहे. तर आणि कुकर रिलेटेड तर मला असं वाटतं तुमची पण खूप सारी आठवणी असतील, म्हणजे तुमच्या आईकडच्या असो किंवा मग सासरच्या घराचं असो किंवा पहिलं एखादं घेतलेलं कुकर असो, तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही एक छोटीशी आठवण माझ्या या कुकर बाबतची, आणि याला पण आता आय थिंक 5-6 वर्ष झालेली आहेत या कुकरला पण घेऊन. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत. म्हणजे जेव्हा आपल्याला कोणी ती गोष्ट आवर्जून आठवणीने देतात, तर त्या गोष्टींचं आपल्याला खूप म्हणजे काय बोलतात, आणि ती आपल्याला तेवढी युजफुल असेल ना, तर ती गोष्ट आपल्या बरोबर ना कायम नेहमी लक्षात असते. तर चला आता नेक्स्ट वस्तू सांगते. तिसरी वस्तू किंवा जी सर्वात युजफुल किचन मधली आहे ती म्हणजे पोलपाट लाटणं. आणि हे सगळ्यांच्याच घरी खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येकाच्या आठवणी असतील, कारण आपल्या गृहिणींची बराच म्हणजे काय बोलतात ना, दिवसाची सुरुवात या पोलपाट लाटण्यानेच होते आणि कुकरने होते. तर या 2 गोष्टी त्या ठरलेल्याच आहेत. तर याच्याबद्दल गोष्टी म्हणजे सांगते तुम्हाला. कारण आणि एक लाटणं, तर लाटणं तर मी आता हे चेंज केलेलंच नाहीये. मी पण विचार करते की हे लाटणं आणि पोलपाट मला बदलायचं आहे. तुम्ही बघू शकता ना, या पोलपाटचा लिटरली एक पाय पण गेलेला आहे. ह्याला 2च पाय आहेत आणि इकडचा पाय गेलाय. मी तिथे ना स्टँड ठेवते आणि ना याचं ना थोडंसं साईडने कडप्पा नाही, ऍक्च्युली हा मार्बलचा आहे. तर इथून साईडने पण तो खराब झालेला आहे. ऍक्च्युली मला मागे पण खूप कमेंट्स आलेल्या की प्राजक्ता तू पोलपाट बदल. तर ऍक्च्युली ही जी वस्तू आहे ना, ही पण आमच्या घरातली खूप जुनी आहे. तर ऍक्च्युली सचिनच्या बहिणीने हा आय थिंक कुठून केरळवरनं का कुठून तरी आणलेला होता. तर तिने आणलेला होता. तर प्रत्येकाच्या आठवणी असतात, म्हणजे त्या घराशी रिलेटेड किंवा कोणीतरी दिलेली असते. आणि ना याच्यावर मेन म्हणजे माझा खूप आता हात बसलाय आणि या लाटण्याशिवाय मी लाटू शकत नाही. मी दुसरं पण एक लाटणं आणलेलं, पण त्याने काही मला जमत नाही. जोपर्यंत दुसऱ्या लाटण्याची जोपर्यंत आपण सवय करत नाही ना, तोपर्यंत ती आपल्याला होणार नाही की याची सवय मोडेल. त्याच्यामुळे हे पण रिप्लेस करायचं पण माझं मन काही होत नाहीये. म्हणजे तुम्ही बघा ना की मी माझ्या किचनसाठी बऱ्याचशा वस्तू घेत असते, म्हणजे खूप नवनवीन गोष्टी घेते आणि असं नाहीये की मी खर्च पण नाही करत. काही वेळेस मी एक बरणीला 250-300 रुपये पण घालते काचेच्या. पण कधी कधी या गोष्टी घेताना मी अजूनही विचार करते. तर असं नाहीये की मला त्या गोष्टी घ्यायच्या नाहीयेत. किंवा जसं कुकर आहे, मी एवढ्या सगळ्या गोष्टी घेते, तर कुकर का नाही घेतेस तू? कुकर पण घेऊ शकतेस. तर घेऊ शकते, पण कधी कधी काय असतं ना, काही गोष्टी आपण आठवणीमध्ये एवढ्या त्या गोष्टींच्या जवळ कनेक्ट झालेलो असतो ना, की त्या थोड्याशा रिप्लेस करायला थोडासा वेळ जातो. तर ही एक गोष्ट तशी आहे आणि ही म्हणजे आता बरेच वर्षानुवर्ष या घरामध्ये जी जोडलेली आहे. तर मग माझं जोपर्यंत काम चालतंय किंवा मला त्या गोष्टींची सवय झालेली आहे, त्याच्यामुळे मग आता थोडंसं चेंज करायला थोडंसं असं वाटतं. आणि तुमच्या बाबत पण असं होत असेल की नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येक याच्या शेवटी मी तुम्हाला असं सांगते की तुम्ही मात्र कमेंट करा. कारण कसं असतं ना की आपल्या गृहिणींच्या घरामध्ये भरपूर अशा आठवणी असतात आणि किचनमध्ये तर खूप साऱ्या असतात. तर मला देखील त्या, जसं मी तुमच्या बरोबर शेअर करते, तर मला पण तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडेल. एक सर्वात महत्वाची आणि अजून सर्वात जवळची एक गोष्ट सांगते. तर
हा जो एक स्टँड आहे असा, आणि त्याच्यावरती हे एक लिहिलेलं आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. लिहिताना थोडीशी मिस्टेक झाली आहे, पण भावना खूप महत्वाच्या आहेत. तर तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारताय की प्राजक्ता, तू मेडिकल फील्डमध्ये आहेस का, किंवा तू जॉब वगैरे काय करतेस. तर चला थोडक्यात सांगते की मी मेडिकल फील्डमध्ये जॉब करते. मी एक हेल्थ केअर डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे मी एक स्टाफ नर्स आहे. तर आता ज्यांना माहिती नाही, जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते, कारण 2-3 व्हिडिओ मागे एक कमेंटर अशी असते. जरी मी सांगितलं तुम्ही जुने क्वेश्चन अँड आन्सरचे ब्लॉग बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, तरी पण रिपीट कमेंट्स असतात, तर त्यानिमित्ताने सांगते. आणि आमच्याकडे ना बऱ्याच वेळा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे जे MR असतात, जे असं डॉक्टर्सकडे भेटायला येतात, जे मेडिसिन्स वगैरे त्यांच्या कंपनीचं घेऊन येतात आणि ते काहीतरी मग गिफ्ट देतात डॉक्टर्सना. तर हा एक या ब्रँडचा ना असा एक स्टँड होता, याच्यावर कॅलेंडर होतं. तर मी काय केलं, ते कॅलेंडर काढून ठेवलं आणि हा जो स्टँड आहे तो मी घेऊन आली माझ्यासाठी. तर हा स्टँड मी म्हटलं की मी असं कॅलेंडरसाठी असं नव्हतं आणलं. मी असं म्हटलेलं की किचनमध्ये नाही, असं घरात कुठेतरी ठेवायला होईल. तर मी ना ते असं इथे ठेवलं. आणि ना नंतर मग आमच्याकडे ना कार्पेंटर खाली हॉस्पिटलमध्ये काम करत होते. तर तिथे ना त्यांचं काम चाललेलं, तर मी ना मग त्यांना पान आणून दिलं आणि मग मी त्याला म्हटलं की पानवर ना असा शेप करून द्या मला पानाचा. मग त्यांनी ना तो पानाचा शेप करून दिला आणि मग त्याच्यानंतर मग सचिनने याच्यावर पेंट केलं आणि मग हे अन्न हे पूर्ण ब्रह्म मला लिहून दिलं. तर याच्यामध्ये थोडीशी मिस्टेक पण आहे, पण भावना महत्वाच्या. तेव्हा कशा असतात ना, आपला पूर्ण दिवस या किचनमध्ये जात असतो आणि या किचनला सजवायला किंवा त्याच्यामध्ये पूर्ण दिवस घालायला आपल्याला एनर्जेटिक वाटलं पाहिजे. यासाठी थोडे थोडे बदल आपण करत राहिले पाहिजे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला दोघांनाही करायला खूप जास्त आवडतात. म्हणजे सचिनला खूप जास्त आवडतं, असं ड्रॉइंग वगैरे करायला खूप जास्त आवडतं. तर मग हे त्याने किचनसाठी, आणि तू व्हिडिओ पण खूप बनवतेस, तर छान असं किचनमध्ये असं काहीतरी असावं म्हणून हे ठेवलेलं आहे. आणि हे म्हणून मी अजूनही चेंज केलेलं नाहीये. तर हे स्टँड याच्यावरती ना असं हे व्यवस्थित राहतं आणि मग हे आपण असं ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या काही इथे तुम्हाला अजून एक दिसत असेल, तर हे कोलॅबसाठी आलेलं आणि आय थिंक कलाकृती, आसावरी बाय कलाकृती, तिने मला हे दिलेलं. तिथे पाठवलेले प्रोडक्ट्स होते, तर हे खूप छान वाटलं मला. तर आणि हे म्हटलं मॅग्नेट आहे, तर ते इथे छान दिसतं. तर ही जी गोष्ट आहे ना, अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण ती माझ्यासाठी खूप म्हणजे खूप इमोशनल आहे. म्हणजे हे जे आहे ना, हे स्टँड आणि हे, याला मी फ्युचरमध्ये पण कधी सोडणार नाहीये. मी जिथे जिथे जाईन किंवा माझं किचन जिथे जिथे पोहोचेल किंवा जिथे जिथे असेल ना, तिथे तिथे हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि हे स्टँड असेल, त्याला मी थोडंसं रंगवेन किंवा काहीतरी करेन, पण हे वापरेन. तुम्हाला जर बघायला म्हणजे दिसेल की नाही मला माहिती नाही, पण मी याला पण नेहमी पूजा करते. जेव्हा गंध लावते, जेव्हा गॅसची पूजा होते ना, तेव्हा याला पण मी गंध वगैरे लावून पूजा करते. ही एक खूप गोष्ट माझ्या किचन मधली युनिक आहे. आणि तुमच्याकडे पण तुम्ही अशी एखादी वस्तू किंवा शोपीस म्हणा असं किचन मध्ये लावलं असेल, तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर बसं बघायला गेलं तर आठवणी खूप आहेत. आणि छोट्या छोट्या गोष्टी आज बोलतात ना, म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करता करता त्या गोष्टींचा उजाळा मला पण होतोय, आठवणींना उजाळा मी पण देते. तर या किचन मध्ये आल्यानंतर मी खूप सारे चेंजेस केलेत. चेंजेस म्हणण्यापेक्षा मी वस्तू त्याच ठेवल्यात. असं नाहीये की मी खूप जास्त वस्तू चेंज केल्यात. किचनमध्ये तशा पण खूप जास्त वस्तू नव्हत्या, पण काही गोष्टी ज्या जुन्या होत्या त्या मी, जसं जुना कढीचा डब्बा वगैरे तो माझ्याकडे अजूनही आहे. आणि ज्याच्यामध्ये मी सगळे एक्स्ट्राचे जे काही पदार्थ असतात ते काही मी सगळे त्याच्यात, म्हणजे कडधान्य डाळी वगैरे आणतो, ते त्याच्यामध्ये स्टोअर करतो. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कढीचा एक तरी डब्बा असा असेलच, जुनातला जुना डब्बा. आणि इथे ना टाईल्स असल्यामुळे मग ड्रिल वगैरे करायचं कसं, तर ना मी बऱ्याच ठिकाणी ना असे अधेसिव्ह जे हुक्स येतात ना ते लावलेले आहेत. आता हे हँग करण्यासाठी, हे आता मी तिथे हँग केलंय, पण त्याच्या आधी मी तिथे वेगवेगळ्या गोष्टी भरपूर अशा हँग केलेल्या आहेत. कधीतरी कांद्याची माळ करायची, त्याच्यानंतर कधीतरी मी नॅपकिन केलंय, त्याच्यानंतर जे माझे बेकिंगचे हँड ग्लोव्ज वगैरे असतात ते मी एका साईडला तिथे लावून ठेवायची. म्हणजे कधीतरी पिशव्यांचं पॅकेट लावण्यासाठी एखादी मोठी पिशवी मी तिथे कापडाची लटकवून ठेवायची. म्हणजे तो जो हुक आहे ना, त्याने पण मला खूप साथ दिलेली आहे. म्हणजे आता 3 वर्ष झाली असेल मी तो एक हुक लावलाय तो. आणि इथे किचन नॅपकिन साठी लावलेला आहे ते. म्हणजे छोटी छोटी गोष्ट आहे, पण ती खूप म्हणजे मेमरी आहे. आणि ते म्हणजे
ते एवढे व्यवस्थित चिपकले गेलेत ना की ते निघत पण नाही. आता मला असं वाटतं ते थोडेसे चेंज करायला पाहिजेत, पण ते काढले ना तर दुसरे असे मला लावता येणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसे हे पण मी हुक्स घेतलेले आहेत, जिथे जिथे खूप काय बोलतो आपल्याला ड्रिल करणं शक्य नसतं, तर हे असे हुक्स आहेत, हे डायरेक्टली आपण अटकवू शकतो. तर छोट्या छोट्या गोष्टी, मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद घेतला तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद असा मिळतो. माझ्या किचनमध्ये तुम्ही लाईट्स पण बघाल ना तर एकच लाईट्स पहिली होती, मग त्याच्यानंतर मग मी शूटसाठी म्हणून 2-3 लाईट्स लावून घेतलेल्या आहेत किचनमध्ये. आता माझ्या किचनमध्ये तुम्हाला एवढा जो प्रकाश दिसतो तर त्या 3 लाईट्स मुळे आहे. आणि 3 लाईट्स म्हणजे त्याच्यासाठी खूप आम्ही स्ट्रगल पण केलाय, म्हणजे कशी कशी वायरिंग फिरवून कशा कशा आम्ही फिटिंग्स करून घेतल्या, ते पण खूप म्हणजे ते 2 दिवस खूप जास्त टास्क होता. म्हणजे ते खूप वायरिंग फिरवताना आम्हाला खूप प्रॉब्लेम आला, तर ती पण एक आठवण आहे. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं आजचा व्हिडिओ एक कनेक्ट आपल्या दोघींना, म्हणजे जे तुम्ही बघताय ती आणि मी, अशा आपल्या दोघींना छान कनेक्ट होता येईल याच्या या व्हिडिओमधनं, असा माझा प्रयत्न होता. छान अशी कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला देखील विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, छान अशी तुमची काही आठवण असेल तर ती कमेंट मार्फत मला सांगायला विसरू नका. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. थोडा जरी आवडला असेल तर मी परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. चला, उद्या 1 वाजता भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.